नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण स्वाध्याय 1.6 पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतायत हे नक्की कमेंटद्वारे कळवा. चला तर मग पाहूया आजचा प्रश्न. बघा, प्रश्न पहिला आहे, 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? तर या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, 3 अंक दिलेले आहेत आणि त्याच्यापासून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायला सांगितलेली आहे. तर अंक पहा कोणते आहेत. तर हा आपला प्रश्न पहिला आहे. अंक दिलेले आहेत आपल्याला 3, 4 आणि 0. या अंकापासून आपल्याला काय करायचं आहे, तर 5 अंकी संख्या तयार करायची आहे. त्याचबरोबर लहानात लहान अशा पद्धतीनं आपल्याला अटी दिलेल्या आहेत. तर बघा, अंक 3 आहे, त्याच्यापासून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग काय करणार आपण? आपली अट आहे की लहानात लहान संख्या तयार करायची असेल तेव्हा आपण लहान अंक अगोदर घेतो, परंतु या ठिकाणी 0 आहे, तो 0 आपल्याला अगोदर घेता येणार नाहीये. तर बघा, आपण आता काय करणार आहोत, 3 ला अगोदर घेणार आहोत. आलं लक्षात? त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अंक दिले 3, परंतु आपल्याला किती अंकाची संख्या तयार करायची आहे, तर 5 अंकाची. बघा, हे 1, 2, 3, 4 आणि 5 अंकाची संख्या आपल्याला तयार करायची आहे. आता आपल्याला काय करणार आपण, तर यानंतर आपण 0ला घेऊ शकतो. जर 0 या ठिकाणी घेतला, त्याचबरोबर आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणजेच आपण कुठल्या तरी एका अंकाची पुनरावृत्ती करणार आहोत, म्हणजेच तो अंक आपण परत परत घेणार आहोत. तर 0 आपण काय करूया, 3 वेळा घेऊया, म्हणजेच आपल्याला काय मिळतील, 5 अंकी संख्या या ठिकाणी मिळेल. आणि शेवटी आपण 4 घेऊया, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार म्हणजे 30,004 ही संख्या या ठिकाणी मिळालेली आहे. आता पहा बरं, आपला कुठला ऑप्शन बरोबर आहे, तर बघा, ऑप्शन सी हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले, तर त्यांना म्हटलंय की 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? प्रश्न खूप चांगल्या पद्धतीचा आहे. अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारले जातात. याच परीक्षेत नाही तर नवोदय तर आहेच, शिष्यवृत्ती, त्याचबरोबर ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, पोलीस भरती, वनरक्षक, शिक्षक भरती, अशा पण परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. तर बघा, प्रश्न आहे, 1 हा अंक 1 ते 100 संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? दुसरा प्रश्न आहे, प्रश्नामध्ये सांगितलेला आहे की 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो? तर हा अंक किती वेळा येतो आपल्याला सांगायचं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे, एक चार्ट लिहून देते. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, त्याचबरोबर 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, आणि बाकी राहिले 2 ते 9 पर्यंतचे अंक हे 100 म्हणजे 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतात. तर किती वेळा येतात हे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. किती वेळा येतात, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 1चं विचारलंय, त्याच्यानंतर तुम्हाला 0चं विचारलं किंवा 2 ते 9 पर्यंतचा कुठलाही अंक विचारला तरी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. तर 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो किंवा किती वेळा येतात हे अंक, तर ते येतो 21 वेळा. लक्षात ठेवा, पाठच करून टाका. त्याचबरोबर 0 हा जो अंक आहे तो 1 ते 100 पर्यंत 11 वेळा येतो, आणि 2 ते 9 पर्यंत जे अंक आहेत ते 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 20 वेळा येतात. इथपर्यंतची माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं की 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो, तर तो येतो 21 वेळा. बघा, पर्याय कुठला बरोबर आहे आपला,
तर बी हे ऑप्शन काय आहे? योग्य आहे. तुम्ही हे लिहून ठेवा. तुम्हाला असा प्रश्न नेहमी विचारला जातो, त्यामुळे हे पाठ करून ठेवा. 1 हा 21 वेळा येतो, 0 हा 11 वेळेस येतो, तर 2 ते 9 पर्यंतचे अंक म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे अंक काय करतात? 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतात प्रत्येक अंक. पुढचा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? तर आपल्याला ऑप्शन वरून या ठिकाणी उत्तर काढावं लागणार आहे. तर ऑप्शन बघा. या ठिकाणी आपल्याला ए दिलेला आहे 13, 15, बी आहे 29, 31, सी आहे 73, 75, डी आहे 69, 71. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जोडमूळ संख्या या ठिकाणी ओळखता आल्या पाहिजेत. तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या असतात की ज्या संख्या कुठल्याही संख्येच्या पाड्यात नसतात. मग आपल्याला या ठिकाणी जोडमूळ संख्या काढत असताना एक तर त्या संख्येमध्ये 2चा फरक असला पाहिजे, त्याचबरोबर त्या दोन्हीही संख्या ह्या काय असल्या पाहिजेत? मूळ संख्या असल्या पाहिजेत. जर आपण त्यांचे अवयव पाडले तर त्याच्यामध्ये कुठलाही अवयव हा सामायिक येता कामा नये. एक आणि फक्त एक हाच त्याच्यामध्ये एक सामायिक अवयव असला पाहिजे. मग बघा, आपल्याला अगोदर मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहून घेऊया. तर बघा, 13 ही मूळ संख्या आहे, परंतु 15 मूळ संख्या आहे का? तर मूळ संख्या नाहीये. बरोबर आहे, ह्यांच्यामध्ये आहे 2चा फरक, परंतु ही मूळ संख्या नाहीये. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, 29 मूळ संख्या आहे, 31 मूळ संख्या आहे, फरक पण 2चा आहे. म्हणजे ही मूळ संख्या असू शकते. तरी आपण पुढचे पाहूया. बघा, 73 मूळ संख्या आहे, परंतु 75 ही मूळ संख्या नाही, म्हणजे हे ऑप्शन या ठिकाणी उडतो. त्याचबरोबर 69 आणि 71 मध्ये 2चा फरक आहे, परंतु 69 ही काय नाहीये? मूळ संख्या नाहीये. त्यामुळे हा पण ऑप्शन उडतो. या ठिकाणी हे तीनही ऑप्शन काय होतात? हा पण उडतो, हा पण उडतो आणि हा पण उडतो. म्हणजे या ठिकाणी 29, 31 ही काय आहे? जोडमूळ संख्या आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर काढावं लागेल. यानंतरचा प्रश्न बघा. आता आपला चौथा प्रश्न आहे. प्रश्न चौथ्यामध्ये काय सांगितलंय? तर 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार किती आहे? किंवा या ठिकाणी आपल्याला गुणाकार विचारलेला आहे. अगोदर आपल्याला काय करायची? जे काही त्यांना अंक दिलेले आहेत, अंक दिलेत 0, 9 आणि 6, यापासनं लहानात लहान संख्या बनवायची. त्याचबरोबर 3 अंकी मोठ्यात मोठी आणि 3 अंकी लहानात लहान संख्या बनवून त्यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा. तर अगोदर आपण संख्या बनवून घेऊया. बघा, मोठ्यात मोठी किती अंकी? 3 अंकी. त्याच्यानंतर लहानात लहान 3 अंकी. तर आपण या ठिकाणी संख्या बनवून घेऊया. आता मोठ्यात मोठी बनवत असताना आपल्याला काय करावं लागतं? तर जो काही मोठा अंक आहे तो आपण अगोदर घेतो. म्हणजेच किती घेणार आपण? 9 घेणार, त्याच्यानंतर 6 आणि नंतर 0. आता आपल्याला काय करायचंय? लहानात लहान बनवायचे आहे. 0ला तर आपण अगोदर घेऊ शकत नाही, म्हणून 6 घ्यायचे, त्याच्यानंतर 0 घ्यायचा आणि नंतर 9 घेतले. आता या ठिकाणी आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार केलेली आहे. यानंतर आपल्याला सांगितलं आहे लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. आता आपण तो गुणाकार या ठिकाणी करणार आहोत. बघा, 960 गुणिले 609 यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. 9 ने 0ला गुणल्या तर गुणाकार काय येणार आहे? 0 येणार आहे. आता 96 54, 54ला 4 हातचे आले 5. त्याच्यानंतर या ठिकाणी 9चा पाडा आपल्याला काय करायचा आहे? 9 पर्यंत म्हणायचा आहे. म्हणजेच 9 9 81, 81 आणि इकडचे 5 किती होणार आहेत? 81, 82, 83, 84, 85 आणि 86. 86 ला 86 आपण इथं लिहून घेणार. त्यानंतर
शून्यनं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार काय येणार आहे? शून्यच येणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी 0 गुणिले 0, 0, 0 गुणिले 6, 0, 0 गुणिले 9, 0. त्यानंतर आता या 6 ने आपण 0 ला गुणलं तर गुणाकार काय येणार आहे? 0. त्याच्यानंतर 6 6 36, 36 ला 6, हातचे आले 3. आणि या ठिकाणी 6चा आणि 9चा गुणाकार करायचा आहे. म्हणजे आपल्याला 9चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा आहे. बघा 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45 आणि 9 सख 54. 54 आणि 3 किती होतात? 54, 55, 56 आणि 57. तर आपण इथे 57 ला 57 लिहून घेणार आणि आता यांची बेरीज करणार. बघा या ठिकाणी हा 0, त्याच्यानंतर हे 4, 6 आणि 0, 6, 6 आणि 8 किती होतात? तर 6 6 12 आणि ते 2 14, म्हणजे 6 आणि 8 14 होतात. 14 ला 4, हातचा आला 1. 7 आणि 1 किती होतात? 8. हे 5 ला 5 जशाच तसे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर किती आलंय? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. म्हणजे 5,84,640 आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन मध्ये पहा बरं, असं उत्तर आहे का? तर 5,84,640 हे बी मध्ये आहे. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे बी. आपलं ऑप्शन बी हे काय आहे? योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, या 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? तर चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण, तर तुम्हाला आकृत्या तर आतापर्यंतच्या शालेय शिक्षणामध्ये तुम्हाला चौरस, त्रिकोण आणि वर्तुळ या आकृत्या कशा असतात हे तर माहित झालेलंच असेल. तर बघा आपल्याला आता काय काढायचं आहे? चौरस, त्रिकोण आणि वर्तुळ याच्यामध्ये कुठला अंक आहे ते आपल्याला याच्यामध्ये शोधायचा आहे. तर बघा आता तुम्ही या ठिकाणी पाहत असाल, याला वर्तुळ असं म्हणतात. हे काय आहे? वर्तुळ आहे, बरोबर आहे. तर आता या वर्तुळ मध्ये पण आहे, त्रिकोण मध्ये पण आहे, त्रिकोण मध्ये पण आहे आणि त्याचबरोबर या चौकोनामध्ये पण आहे. असा अंक कोणता आहे आपल्याला तो शोधायचा आहे. तर बघा तुम्हाला दिसते, आता जर हे 6 जर घेतले आपण तर 6 त्रिकोण मध्ये नाहीयेत, बरोबर आहे. 9 जर घेतले तर 9 हे चौकोन मध्ये नाहीयेत. त्याचबरोबर हे 10 या त्रिकोण मध्ये आणि चौकोन मध्ये नाहीयेत. तर हे 5 जे आहेत हे 5 इकडे त्रिकोण मध्ये नाहीयेत. त्यामुळं आपण जर हे 7 पाहिले, बघा 7 दिसतायत तुम्हाला. 7 हे काय आहेत? वर्तुळात पण आहेत, बरोबर आहे. त्रिकोण मध्ये पण आहेत, आलं लक्षात. त्याचबरोबर या चौकोन मध्ये पण आहेत 7. त्यामुळं आपलं योग्य उत्तर राहणार आहे ते म्हणजे 7. बघा बरं ऑप्शन किती बरोबर आहे तर आपलं. तर ऑप्शन सी जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन सी. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण लगेच याच्या पुढचा प्रश्न घेणार आहोत. जर तुम्हाला एखादा प्रश्न समजत नसेल तर ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा, म्हणजे आम्हाला त्याच्यावर एक्सप्लेन करता येईल ते प्रश्न, किंवा ते प्रश्न आपण परत घेऊया, त्याचा विषय एक्सप्लेन परत करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण 6वा प्रश्न घेणार आहोत. 6व्या प्रश्नात काय म्हटलंय किंवा काय सांगितलंय बघा, एक्स, वाय, झेड आणि टी या संख्येमध्ये वापरलेल्या कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत, म्हणजे माहित नाहीयेत आपल्याला. फक्त एकच अंक तो म्हणजे 7 याचं स्थान दिलेलं आहे, तो कुठं आहे तर, आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? एक्स, वाय, झेड आणि टी यामधील कमाल संख्या सांगायची आहे. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या सांगायची आहे. तर बघा त्यांना काय दिलंय आपल्याला? एक्स दिलेला आहे आणि त्याचे या ठिकाणी स्टार दिले, म्हणजे जे आपल्याला अंक माहित नाही त्याच्या जागेवर स्टार दिलेला आहे. त्यानंतर वाय, इथं काय केलंय? एकक स्थानी 7 दिलेले आहेत, इथं 7 दिलेले आहेत, नंतर स्टार स्टार, म्हणजे प्रत्येक अंक हे काय आहेत? 4 अंकी संख्या आहेत. त्याचबरोबर अगोदर 2 स्टार, त्याच्यानंतर 7 आणि यानंतर स्टार, त्याच्यानंतर शेवटची संख्या आहे ती म्हणजे टी. तर स्टार देऊन शेवटी इथं 7 दिलेले आहेत.
तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की एक्स वाय झेड आणि टी, एक्स वाय झेड आणि टी याच्यामध्ये कुठला अंक किंवा कुठली संख्या ही काय आहे, सगळ्यात मोठी आहे, म्हणजेच काय तर कमाल संख्या आहे. कमाल याचा अर्थ काय आहे, तर मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे. बघा या ठिकाणी आपण आता फक्त याच्यावरून शोधू शकतो. आपण काय करूया, इमॅजिन करूया की हे जे स्टार आहे तर स्टार बरोबर काय आहे, तर 0 आहे. आलं लक्षात. जर या ठिकाणी आपण स्टार बरोबर जर 0 लिहिले, म्हणजे इथं 0 लिहिले, इथं 0 लिहिले आणि इथं 0 लिहिले, तर याची व्हॅल्यू किंवा याची किंमत निघत आहे 700. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे एकक, दशक, शतक आणि हजार, म्हणजे या ठिकाणी हे 3 जर 0 घेतले आपण, तर या 7ची किंमत किती होत आहे, 7000 होत आहे. त्यानंतर आपण स्टारच्या जागी जर 0 घेतले, आलं लक्षात, आणि जर हे 0 अगोदर असतील तर शून्याला काहीही अर्थ नाही, हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. म्हणून आपण अलीकडचे 0 हे लिहिले नाही किंवा लिहिले तरी पण चालतात. बघा आता याची जी काही किंमत आहे ती 70 होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण 0 लिहिले, म्हणजेच हे काय आहे, एकक स्थान आहे, दशक, शतक आणि हजार. तर या शून्याची किंमत ही काय होत आहे, 0 येत आहे, म्हणजे याची किंमत 7 मिळत आहे आपल्याला. आणि याच्याकडे जर नीट लक्ष देऊन पाहिलं तुम्ही, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, तुम्ही इथं शून्याच्या जागी कुठलाही अंक घेऊ शकता, परंतु आपल्याला सोपं जाईल म्हणून मी या ठिकाणी 0 घेतलेला आहे. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की या ठिकाणी y ची किंमत ही काय होत आहे, सर्वात जास्त मिळत आहे. 7000 हे 700 पेक्षा, 70 पेक्षा आणि 7 पेक्षा काय आहेत, जास्त आहेत. त्याच्यामुळं कमाल संख्या कोणती मिळेल, तर ती मिळेल y ची. आलं लक्षात. म्हणजेच आपलं ऑप्शन कुठलं बरोबर असेल, तर बघा बी हे ऑप्शन आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न घेऊया. बघा आता आपला 7वा प्रश्न आहे. 7व्या प्रश्नामध्ये काय सांगितले, प्रश्न वाचते मी. बघा 3, 0, 8, 2, 7 हे अंक एक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती. तर या ठिकाणी आपल्याला अंक दिलेले आहेत, ते अंक आपण या ठिकाणी लिहून घेऊया. नंतर त्यांच्या अटी काय आहेत ते पाहू. 3, 0, 8, 2 आणि 7 हे अंक काय करायचे आहेत, आपल्याला प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. 5 अंकी संख्या लहानात लहान काय करायचं आहे, तर लहानात लहान किती अंकी, 5 अंकी. त्याचबरोबर ती संख्या जी तयार होणार आहे ती काय असली पाहिजे, विषम संख्या असली पाहिजे. ही एक आपली अट आहे. तेव्हा आपण आता सगळ्या अटी लक्षात घेऊन या ठिकाणी संख्या तयार करणार आहोत. लहानात लहान संख्या तयार करत आहोत, म्हणजे मी याच्या अगोदर पण सांगितलं आहे तुम्हाला, जो अंक सर्वात लहान आहे तो अंक तुम्ही अगोदर घेणार, परंतु शून्याला अगोदर घ्यायचं नाहीये. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर शून्यापेक्षा किंवा 0 सोडता लहान संख्या आहे ती म्हणजे 2. मग तुम्ही इथं लिहू शकता 2. त्याच्यानंतर तुम्ही 0 घेऊ शकता. आलं लक्षात. मग त्याच्यानंतरची मोठी संख्या आहे ती म्हणजे 3. त्याच्यानंतरची मोठी 7 आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतरची 8 आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला जी अट सांगितलेली आहे, लहानात लहान काय करायची आहे, लहानात लहान संख्या तयार करायची आहे, 5 अंकी तयार करायची आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 अंक पण 5 झालेले आहेत, परंतु ही जी संख्या तयार झालेली आहे ती विषम संख्या तयार झालेली नाहीये. कारण की विषम संख्येच्या एकक स्थानी कुठले अंक असतात, तर विषम संख्येच्या एकक स्थानी अंक असतात 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्याच्या एकक स्थानी. मग या ठिकाणी एकक स्थानी 8 आहे, म्हणजे ही काय आहे, समसंख्या आहे. त्यामुळे आपल्याला इथे एक चेंज करावा लागणार आहे. तो म्हणजे आपण काय करणार, अगोदर 8 आणि नंतर 7 लिहिणार. म्हणजे ही जी काही 7 संख्या आहे, म्हणजे 87 जे व्हायला लागलेत आता, ते 87 आहेत ते विषम संख्या आहे. परंतु मग अशी किती होऊ लागले, तर 78 होऊ लागले.
म्हणजे ती समसंख्या होत होती. आता बघा आपल्याला कुठली संख्या तयार झालेली आहे, त्या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार म्हणजे 20,387 हे ऑप्शन मध्ये पहा बरं कुठं आहे का, तर ऑप्शन मध्ये पहा 20,387. तर सी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी 8वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. तर या ठिकाणी आपल्याला काय केलेली आहे, बेरीज दिलेली आहे आणि याच्यातले जे गायब अंक आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. म्हणजे स्टार, त्याच्यानंतर हे चौकोनातली स्टार, त्याचबरोबर ह्या वर्तुळातील स्टार यांच्या किमती काय आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. त्यांना आपल्याला उत्तर पण दिलेलं आहे. इथं 5, 5, 1 आणि 8. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर याच्या किमती काढायच्या आहेत. तर पहा खूप सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे, परंतु थोडंसं लक्ष द्यायचं आहे याच्यामध्ये. बघा 7 आणि 8 किती होतात, तर 15 होतात. बरोबर आहे. 15ला त्यांना काय केलेलं आहे, 5 लिहिले आणि हातचा काय आहे, 1 आहे. हातचा 1 आहे. मग 4 आणि 1 सॉरी 3 आणि 1 किती होतात, 4 होतात. परंतु उत्तर किती आलंय, 5 आले. म्हणजे या स्टारच्या जागेवर किती असणार आहेत, 1 असणार आहे. म्हणजे 3 आणि 1 4 आणि हातचा आलेला आहे 5. आलं लक्षात. म्हणजे या स्टारची, जे वर्तुळातील स्टार आहे त्याची किंमत ही काय आहे, 1 आहे. त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर इथं काय हातचा वगैरे आलेला नाही. त्याच्यानंतर 2 आणि किती, इथं 1 येईल. 2 मध्ये किती मिसळल्याच्या नंतर 1 येईल. तर बघा 2 आणि 9 किती होतात, 11 होतात. म्हणजेच 2 आणि 9 11 घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी 1 येईल. म्हणजेच आपण या ठिकाणी ह्या स्टारची किंमत, चौकोनातील स्टारची किंमत आपण 9 घेऊया. मग आता हे 11 आल्याच्या नंतर हातचा 1 येईल आणि 1 इथं बसला. त्याच्यानंतर 4 आणि 1 5 होतात, है की नाही. 4 आणि 1 5 होत आहे. म्हणजे बघा 4 अधिक 1 बरोबर अशी 4 अधिक 1 अधिक कोणती संख्या, म्हणजे 8. म्हणजे बघा या ठिकाणी याचं उत्तर कसं काढता येईल आपल्याला, तर 4 आणि 1 किती होतात, 5 अधिक हे स्टार म्हणजे एक्स घेऊया आपण. स्टार म्हणजे काय, तर एक्स ची संख्या आपल्याला माहित नाहीये. म्हणजेच काय होणार आहे, ते एक्स इकडच्या बाजूला राहील. 8 मधून 5 जातील आणि स्टार बरोबर 8 मधून 5 गेले, खाली राहिले 3. म्हणजे या स्टारची किंमत आपल्याला काय मिळणार आहे, 3 मिळणार आहे. त्याचबरोबर याची किंमत आपल्याला 9 आली, याची किंमत 1 आलेली आहे. तर ऑप्शन मध्ये तुम्ही पाहू शकता, तर या स्टारची किंमत 3, त्याचबरोबर जे काही वर्तुळातील स्टार आहे त्याची किंमत 1 आणि चौकोनातील स्टारची किंमत 9. म्हणजे जे काही सी ऑप्शन आहे ते आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर शेवटचा प्रश्न घेणार आहोत, क्वेश्चन नंबर 9. तर शेवटच्या प्रश्नामध्ये काय म्हणलंय, 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थानिक मूल्यांची बेरीज किती. तर आपल्याला एक संख्या दिलेली आहे. संख्या काय आहे, 5,84,356. या ठिकाणी जे काही 5 आहे, 5च्या स्थानिक मूल्याची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. तर या ठिकाणी 5 तुम्हाला 2 वेळेस दिसत आहे. जर समजा विचार केला, आपण सगळ्यांचे स्थान एकदा लिहून घेऊया. बघा या 6ची स्थानिक किंमत ही एकक, हे आहे दशक, तर याची स्थानिक किंमत आहे शतक, याची आहे हजार, हे आहे दशहजार, या 5ची स्थानिक किंमत आहे लक्ष. आलं लक्षात. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर या 5च्या आणि या 5च्या स्थानिक किमतीची बेरीज करायची आहे. तर हे दशक स्थानी आहे, म्हणजे या 5ची स्थानिक किंमत ही असणार आहे 50. त्याचबरोबर हा जो काही अंक आहे तो लक्ष स्थानी आहे, म्हणजे याची स्थानिक किंमत जी आहे ती किती मिळणार आहे, तर आपल्याला 5 लाख मिळणार आहे. 5 वर 5 शून्य मिळणार आहेत. तर यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. म्हणजे या ठिकाणी मी बेरीज करून दाखवते तुम्हाला. हे 5 लाख आणि हे वरचे 50 आपण इथं ठेवूया.
त्यांची करूया बेरीज. बघा, शून्याला शून्य, 5 शून्य आपलं 5 आणि 0 5, हे शून्य इथं जशास तसे घेऊया आणि हे शेवटी 5 जशास तसे, म्हणजे 5,50,000 एवढी आपली संख्या आलेली आहे. जी काही बेरीज आहे ती बेरीज केल्यानंतर आपल्याला संख्या मिळालेली आहे. ऑप्शन बघा, तर 5,50,000 ही जी काही ऑप्शन आहे, ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिसत आहे. त्या ठिकाणी पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष, म्हणजे 5,50,000 एवढी आपल्याला संख्या मिळालेली आहे आणि ते ऑप्शन आपलं योग्य ऑप्शन आहे डी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा सराव करू शकता. जर तुम्ही आपला प्रत्येक व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कुठलंही खाजगी ट्युशन किंवा पैसे देऊन ट्युशन लावण्याची गरज नाहीये. मोफत मध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळं मिळणार आहे. त्याचबरोबर जे काही तुम्हाला पाठ करायला सांगितलं जाते ते जर तुम्ही वारंवार करत राहिलात, त्याचबरोबर हे जे गणित आहेत ते सोडवून पाहत राहिलात, या ठिकाणी शिकवल्याच्या नंतर काही दिवसानं, समजा आता 1.6 शिकवून झालेलं आहे. जर आज तुम्ही 1.1 1.2 जर सोडवू शकत असाल किंवा सोडवता येत असेल तुम्हाला, तर तुमची तयारी अगदी योग्य रीतीने चालू आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.